आपल्याला कल्पना आहे की हे सगळे जे भाविक आपल्याकडे येणार आहेत, हे येत असताना त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. म्हणून एक मोठा रिंग रोड देखील, म्हणजे 2 रिंग रोड करतोय आणि त्यातला एक आउटर रिंग रोड हा आपण तयार करतोय. या आउटर रिंग रोडमुळे खूप मोठ्या प्रमाणात भविष्यातल्या नाशिकला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि नाशिकचं जे नाशिक डेव्हलपमेंट अथॉरिटीचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला देखील याचा एक मोठा फायदा होणार आहे. एक मोठी कनेक्टिव्हिटी नाशिकची तयार होणार आहे. नाशिकचं जे एअरपोर्ट आहे, हे एअरपोर्ट देखील तिथली धावपट्टी असेल, तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग जवळपास 550 कोटी रुपये खर्च करून आपण तयार करतोय. इथल्या रेल्वे स्टेशनचं काम करतोय, इथल्या बस स्टँडचं आपण काम करतोय, इथे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी थांबण्याकरता स्पॉट्स आपण तयार करतोय, इथे स्मार्ट सीसीटीव्ही आपण लावतो, आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करतो. या सगळ्या गोष्टीतनं एक आधुनिक अशा प्रकारचं जे नाशिक आहे ते आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. आणि मला या निमित्ताने सांगायचं आहे की आता साधुग्रामची जागा, त्याच्या बाजूची जागा, या सगळ्या जागा टप्प्याटप्प्याने एक्वायर करत जवळपास 1200 एकर जागेमध्ये या ठिकाणी हे सगळं काम करायचं आपण ठरवलेलं आहे. त्यामुळे भविष्यातही कुंभाकरता कुठलीही अडचण या ठिकाणी राहणार नाही, अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे. आणि मला विश्वास आहे की नाशिककरांची मदत यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळेल.